आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे माता पिता को कोई नहीं माने औरत का बहुमान बेईमान दुनिया आई रे महाराज या काळामध्ये फक्त आई वडीलच मुलांचं हित करू शकतात बाकी कोणीही करू शकत नाही लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त बाबांनो पंढरपूरचा विठोबा हा काही कोण्या कीर्तनकारानं उभा नाही केला काही कोण्या भजनानं उभा नाही केला तो जर तिथे उभा राहिला असेल ना तर फक्त आई बापांच्या सेवेकरता उभा राहिला पुंडलिकाच्या भावार्था गोकुळावणी झाला येतात आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे माऊली तर सांगतात सकळ तीर्थाची तया तिसरे लोन कीजिए तुम्हाला कोण्या तीर्थाला जायची जरूरत नाही कोण्या देवाला विचारायची जरूरत नाही तुम्ही फक्त मायबापाची सेवा करा जीवनात बस तुमच्याकरता हीच ईश्वर सेवा आहे इथेच काशी इथेच ईश्वर अथांगाई प्रेमळ सागर माया ममता उदंड दे नाही जीवाला घोर माहुली देवाहुनी थोर माहुली देवाहुनी थोर देवाहुनी थोर माहुली देवाहुनी थोर अरे ज्याचे मायबाप जिवंत नाहीत ना तुम्ही त्यांना विचारा आई वडील जाण्याचं दुःख काय असते ते अहो या महिला मंडळींना विचारा तुम्ही त्यांच्या मायरातून जर आई वडील गेले असतील तर काय दुःख आहे आई वडील जाण्याचं ओ किती प्रेम करतात आई वडील या मुलीवरती एवढं प्रेम करतात लसन का राजा देण्याची वस्तू आहे का हो ती यांच्या थैलीत टाकून देतात हो साबण देण्याची वस्तू आहे का साबण ती सुद्धा यांच्या थैलीत टाकून देतात एवढं प्रेम आहे या महिलांवरती आई आणि महाराज हे मूल आई वडिलांना विचारत नाही अरे ज्या देवाने हे विश्व निर्माण केलं त्याला सुद्धा आई वडिलांचं प्रेम भेटलं नाही विश्व निर्मिले त्या देवाला आईची ना माया आई नाही तर काहीच नाही जीवन जाते वाया अरे जीवनातून एकदा ढगाच्या आड गेलेला सूर्य तुम्हाला परत दिसेल पण जीवनातून तुमचे आई वडील गेले ना तुम्हाला परत दिसतील नाही आता या मोहन भाऊंना यांचे वडील परत कधीच दिसणार नाही महाराज ही मंडळी कदाचित शिकलेली नसेल यांचं कदाचित व्याकरण कच्चं असेल
पण यांचं अंतःकरण मात्र शुद्ध होतं. म्हणून या पिढीला आपण जपलं पाहिजे. ही म्हातारी माणसं या काळात जपली पाहिजे. ही शेवटची पिढी आपल्या जीवनातली. आता परत ही धोत्रावाली पिढी आपल्या जीवनात येणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. जीवनामध्ये हीच खरी ईश्वर सेवा आहे. आणि महाराज या अभंगाच्या माध्यमातून तेच सांगतात, स्वामी का गुरु भक्ती पितृवचन. तुम्ही जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत पित्रांचं वचन पाळा. हीच तुमच्याकरता ईश्वर सेवा आहे. आणि हीच विष्णूची महापूजा सांगितली आहे महाराजांनी या अभंगामध्ये. म्हणून आपल्या वडिलांची सेवा करा. आपल्या वडिलांची सेवा करा. हीच तुमच्याकरता खरी विष्णूची महापूजा आहे. आणि स्वामी का गुरुभक्ती पितृवचन सेवापती. जे कोणाकडे कामाला असतील त्यांनी त्यांच्या स्वामीचं काम इमानदारीने करा. जे शिष्य असतील त्यांनी गुरुची आज्ञा पाळा. ज्यांना आई वडील असतील त्यांनी वडिलांचं वचन